साहेबांनी इरिटेट केलं सगळ्यांना. काय इरिटेट म्हणजे निर्मूलन म्हणजे पूर्णपणे काढून टाकणे. मी उदयकुमार शिरोडकर, सहाय्यक महापालिका आयुक्त. एक मोठा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला. कदाचित काही लोक नाराज होते. सखाराम मंचेकर 35 वर्ष BMC दे काढू दे मला कामावरून. साहेबांसोबत फिरेल पिटू गेला मला. मारुती कदम नोकरीवर काढता सुद्धा फॉर्म भरून घेत आहे. जयश्री कांबळे पाय तुटलेला तुम्ही अप्सरा जाधव. अप्सरा नाव ऐकलं नाही का कधी? नाही ऐकलंय पण कधी पाहिली नव्हती अप्सरा. आज संध्याकाळपासून तुम्ही सगळ्यांनी प्रातःशाळेत जायचं आणि यावर्षी 10वी पास करायची. मी दिनेश माळी तुमचा नवीन शिक्षक. चला सुरू करूया. कोणी दांड्या मारायच्या नाही आणि मारल्या तरी खरंच कामावर काम टाकलं. अरे मी बारमध्ये पण शिकवणार बरोबर 2 दिवस होता. नवरा स्वयंपाक करायला लागलाय. कशाला जाते शाळेत शिकायला? मी काय वय आहे का तुझं? माळी सर, या मिस सीमा माझी मैत्रीण. आपण एकमेकांना आवडतो. घरचं लग्न पण लावून देतो. पुढे राहायला डोक्यावर छत तर लागेल ना. तुमच्याकडे स्वतःला राहायला जागा नाही, पण विद्यार्थ्यांच्या मनात तुमच्यासाठी केवढी जागा आहे. आजोबा, तुम्ही शाळेत जाता? अजून तुला गंमत सांगू. गणित मॅथ सगळं सोपं असतं. हे लोक उगाच घाबरवतात आपल्याला. तर मी खूप घाबरलो सर. मी परीक्षा परत नापास झालो तर असतील माझ्या फॅमिलीला असतील सर. मी या लोकांनाच का निवडलो शाळेसाठी? उद्या शिकले तरी काहीतरी मोठं काम करतील. त्यांचं टॅलेंट वाया जाऊ दे करणार नाही. तुम्हाला त्यांना फक्त शाळा शिकवायची नाहीये, तुम्हाला त्यांना स्वप्न बघायला शिकवायचे. आग पेटवा सर, आग पेटवा. खूप कष्टाने इथपर्यंत आलोय आपण. तर थांबायचं नाही. आता थांबायचं, आता थांबायचं. तुम्ही आग नाही वणवा पेटत आहे सर. वणवा. कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना ट्रेलर? मस्त. तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून मी स्वागत करतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पत्रकार बांधवांचं अगदीच मनापासून स्वागत. आज आपण आता थांबायचं नाही या सिनेमाच्या निमित्तानं पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. 1 मेला हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय आणि यात एक सरप्राईज सुद्धा आहे. ते सरप्राईज पुण्यात इथे लॉन्च होत आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या पत्रकार बांधवांच्या समोर. ते तुम्हाला समजेलच. पण तत्पूर्वी या सिनेमाची स्टारकास्ट, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि इतर मंडळींना आपण आमंत्रित करणार आहोत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तर ह्या सिनेमातील जी लीड स्टारकास्ट आहे ती सगळी इथे उपस्थित आहे आणि ती आत्ता आपल्यात येते. त्यानंतर मी त्यांना मंचावरती आमंत्रित करीन आणि मग आपण त्यांना बोलतं करणार आहोत. सरप्राईज मी तुम्हाला सांगणार नाही आहे कारण ते सरप्राईज आहे. त्यासाठी अगदी 2-5 मिनिटं तुम्हाला वाट बघावी लागणार आहे. दिनांक 1 मे पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा सिनेमाचं नाव आता थांबायचं नाहीचा अतिशय सुंदर ट्रेलर आपण पाहिला. अवघ्या 7 दिवसांपूर्वी हा ट्रेलर जो आहे तो लॉन्च करण्यात आला आणि 2 मिलियनहून अधिक व्ह्यूज या ट्रेलरला मिळालेले आहेत.
आणि पुढे जाऊन सांगायला तर या खालच्या ज्या कमेंट्स आहेत त्या कमेंट सुद्धा इतक्या पॉझिटिव्ह आहेत आणि प्रचंड उत्सुकता आहे. फक्त प्रेक्षकांमध्येच नाही तर संपूर्ण चित्रपटसृष्टीमध्ये या सिनेमाबद्दलची उत्सुकता आहे. सिनेमातील स्टारकास्ट आणि दिग्दर्शक आणि इतर मंडळी इथे उपस्थित आहे. मी त्यांना क्रमक्रमाने मंचावरती आमंत्रित करतो. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आणि पुढची महत्त्वाची गोष्ट ज्यासाठी खास आपण इथे आलेलो आहोत म्हणजे ते सरप्राईज काय आहे जे आपल्याला आपल्या बालपणाची आठवण करून देईल, तर त्यासाठी 2 मिनिटं मी वाट बघा. मी आमंत्रित करतो सगळ्यात आधी या सिनेमाचे दिग्दर्शक शिवराज वायचळ. त्यानंतर शिरूरकर साहेबांना म्हणजेच आशुतोष गोवारीकर या. सखाराम मंचेकर म्हणजेच भरत जाधव सरांना. मारुती कदम म्हणजेच सिद्धार्थ जाधव सिद्धार्थाला मी आमंत्रित करतो. जयश्री कांबळे लिस्टित माझं नाव का म्हणून प्राजक्ता हनमघर. आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता आणि या सिनेमात शिक्षकांची भूमिका निभावणारा दिनेश माळी निलेश माळी म्हणजेच ओम भूतकर. त्यानंतर मिस सीमा म्हणजे पर्ण पेठे. पव्या म्हणजेच प्रवीण डाळिंकर. आणि या सिनेमाचे निर्माते तसंच झी स्टुडिओज मराठीचे बिझनेस हेड श्री भवेश जानवलेकर यांना सुद्धा आमंत्रित करतो. आणि सिनेमाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर तुषार हिरानंदानी यांनाही मी आमंत्रित करतो. सरीराच्या भूमिकेत असणारी अर्पिता तिलाही मी आमंत्रित करतो. मी कुठे सांगितलं आमच्या ट्रेलर 4 मिलियन झाले. 4 मिलियन म्हणजे 2 मिलियनच्या वर मी पाहिलं होतं जेव्हा आल्या अवघ्या 1-2 दिवसात. 7 दिवसामध्ये त्यांना थांबायचं नावच घेतलं नाही. तो 4 मिलियन पर्यंत पोहोचलाय. तर आधी आपण बोलणार आहोत शिवराज तुझ्याशी. अगदी थोडक्यात एका ओळीत सिनेमाबद्दल काय सांगशील? तर एका ओळीत सांगणं फार अवघड आहे पण तरी एका ओळीत तर नक्कीच सांगता येणार नाही पण खूप प्रेरणादायी चित्रपट आहे. एका सत्य घटनेवर आधारित आहे आणि या घटनेवर आम्ही 1-1.5 वर्ष झालं काम करतोय आणि आज फायनली ती फिल्म 1 मेला तुमच्या समोर येणार आहे. तर त्याचाच जास्त आनंद आहे आणि कधी एकदा लोक फिल्म बघतायत आणि कळवतायत अशी उत्सुकता आहे. वा वा. यानंतर मी आशुतोष सर तुम्हाला सिनेमाबद्दल तुम्ही थोडंसं बोलावं अशी विनंती करतो. मला वाटतं या फिल्मचा जो सार आहे पहिलं तर सगळ्यांना नमस्कार. या फिल्मचा जो सार आहे तो आहे की दुसरी संधी आपल्याला जीवनात खूप कमी मिळते आणि जेव्हा ती मिळते तेव्हा आपल्याला कळत नाही की ही संधी येते कारण आपण ओळखू नाही शकत. आणि अशा वेळेला कोणीतरी एक व्यक्ती आपल्या जीवनात येते ती सांगते की ही संधी आहे ही घे. आणि जरी आपण त्याला ऐकलं नाही तर ती व्यक्ती आपल्याला कधी कधी सांगते की ही जर का संधी घेतली नाहीस तुझं जीवन समाप्त. तशा वेळेला आपल्याला वाटतं की 1 मिनिट आपल्याला ही चांगली हे ॲडवाईस आपल्याला मिळत आहे पण ती संधी घेऊया आणि ती आपण घेतो आणि आपण एका कामात सफल होतो. तर ती संधी येणं आणि त्याला ओळखणं आणि घेणं या फिल्मचा सार आहे. आणि ही मला खास करून काय वाटतं की ही कुठल्याही व्यवसायाला कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही वयात अप्लाय होते. आपल्याला कधी कधी असं वाटतं की आपण आता आपलं वय वेगळं आहे आणि आपल्याला त्या संधीची काय फायदा होणार आहे आपण त्याचा आपण काही आता उपभोग घेऊ शकत नाही असं नाहीये. ती संधी कधी येऊ शकते तुम्ही ती घ्या आणि ती घेतल्यावर आता थांबायचं नाही असं त्याचं एक आहे जे मला खूपच मला स्क्रिप्ट जेव्हा मी ऐकली पहिल्यांदा शिवराजकडून आणि तुषार हिरानंदानीकडून तर मी इमिजिएटली अट्रॅक्ट झालो आणि म्हटलं काही करून मला या फिल्मचा भाग व्हायचा आहे कारण ही खूप महत्त्वाची फिल्म आहे. आणि आय एम व्हेरी हॅपी. मी खूप नशिबाने की मला हा रोल ऑफर झाला. उदय शिरोडकरजी यांनी जे काम केलेलं आहे हे
खरोखरच खूपच उत्तम दर्जाचा आहे. त्यांनी जी योजना आखली आणि ती अंमलात आणली ही कमालीची बाब आहे. सो वी व्हेरी हॅपी टू बी हिअर स्टँडिंग इन फ्रंट ऑफ यू. थँक्यू. थँक्यू. यानंतर मी भरत सरांना सिनेमाबद्दल तुम्ही थोडंसं बोलावं अशी विनंती करतो. खरं तर स्टोरीज तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. फक्त एक मी मुद्दाम शिवराजबद्दल बोलेन की खूप छान गोष्ट त्यांनी सिलेक्ट केली. त्याचा पहिला चित्रपट असेल दिग्दर्शनाला म्हटलं तर त्यांनी कमर्शियल विचार केला असता मोठा, पण एक छान खऱ्या गोष्टीवर लक्ष घालून ती गोष्ट आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला आहे. आणि आम्ही सगळे कलाकारांनी म्हणजे अगदी कधी काय गोष्ट छान असेल ना तर ती प्रेझेंट करायला नक्कीच आवडते. शिवराजचं कौतुक आहे, त्यांनी प्रत्येकाला ती गोष्ट व्यवस्थित समजून सांगितल्यानंतर प्रत्येकजण त्या अनुषंगाने ह्या इन्व्हॉल्व आहे. आणि पहिल्या टीझरपासूनच लोकांनी कॅच केलं आहे त्याला. त्यामुळे मला असं वाटतं की प्रामाणिक मांडलेला प्रयत्न आहे आणि तो सक्सेस होईल अशी अपेक्षा. 4 मिलियन व्ह्यूजचा आनंद आहे. त्यानंतर मी सिद्धार्थाला रिक्वेस्ट करतो की तू सिनेमाबद्दल थोडंसं बोलावं. नमस्कार. खूप छान वाटतंय आणि आम्ही गेले 10 दिवसापासून या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने जिकडे जिकडे जातोय खूप चांगल्या पद्धतीचा सकारात्मक रिस्पॉन्स मिळतो. खूप बरं वाटतं की आपण या चांगल्या सिनेमाचा भाग आहोत. आशू सर, भरत सर यांच्यावर इंटरव्ह्यू देतोय. खूप बऱ्याचशा गोष्टी कळत आहेत. आणि आज शिवराज आलाय तर दिग्दर्शकाच्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही तुझ्याबद्दल बोलत असतो, तुझ्या वतीने बोलत असतो. आज तू बोलशीलच, पण मनापासून आभार आहेत झी स्टुडिओज, तुषार सर ह्यांचे. कारण की चांगल्या सिनेमाचा भाग मला करून घेतला आहे. मातब्बर दिग्गज मंडळी आहेत, कलाकार मंडळी आहेत, त्यांच्यावर कुठेतरी छान काम करायला मिळाले. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतली खरी गोष्ट तुमच्यासमोर ते मांडतायत आणि त्यात मला कुठेतरी सामील करून घेतले. खूप बरं वाटतंय. लवकरात लवकर तुम्ही आता ट्रेलर पाहिला आहे, ट्रेलरला मिळणारा रिस्पॉन्स किंवा ती खरी माणसं साकारताना मजा आली. त्यामुळे तुम्हाला नक्कीच हा सिनेमा आवडेल. आणि थँक्यू. मी या मंचावर तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. वा, खरं तर आपल्याला सगळ्यांशी संवाद साधायचा आहे आणि महाराष्ट्रातून आलेल्या सगळेच एक ग्रुप फोटो देऊन टाका. हो, तेच आताच करून टाका, कारण परत त्रास होईल. आलेल्या सगळ्याच पत्रकार मित्रांना, बांधवांना तुम्हाला प्रश्न विचारण्याची प्रचंड उत्सुकता आहे. खूप प्रश्न आहेत, पण मुद्दा असा आहे की आज आपण एक सरप्राईज सुद्धा पुण्यात लॉन्च करतोय सगळ्यांसाठी. आणि ते सरप्राईज लॉन्च करण्यासाठी किंवा ते काय नेमकं हे दाखवण्यासाठी मला असं वाटतं आता थांबायचं नाही, पण तुम्ही 2 मिनिटं थांबा. तुमचे फोटोज होतील आणि मग तुम्ही समोर बसून सरप्राईज आपण सगळ्यांना दाखवणार. दादा स्माइल सर पुढे बघा. थँक्यू. खरं तर आपण या सगळ्यांना पुन्हा एकदा बोलणार आहोत. आपण सिनेमाचे प्रोड्युसर, क्रिएटिव्ह प्रोड्युसर यांच्याशी देखील बोलणार आहोत आणि कलाकारांशी संवाद साधणार आहोत. पण त्याच्या आधी जे सरप्राईज आहे ते आपण सगळ्यांना दाखवूया, ते बघूया. तुम्हाला सगळ्यांना विनंती की तुम्ही कलाकारांसाठी देखील सरप्राईज आहे. कोणीच नाही बघितलंय, पण कार्यक्रमाचं निवेदन म्हणून मी बघितलंय. लाईट्स ऑफ करूया. आणि मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांनाच आपलं बालपण या निमित्तानं आठवेल. आणि मला असं वाटतं की हे जे सरप्राईज आहे कदाचित त्या सिनेमाचा सार देखील लपलेला असेल. तर आपण बघूया. पुन्हा एकदा झी स्टुडिओजच्या दर्जेदार सिनेमांच्या यादीमध्ये एक नवीन सिनेमा सामील होतोय. 1 मे पासून तो आपल्या भेटीला येतोय. झी स्टुडिओज चॉक अँड चीज आणि फिल्मी जॅझ यांची ही निर्मिती आहे. सो बघूया आपण ते सरप्राईज काय आहे. भोलानाथ हे गाणं ऐकताना आपल्याला कधी होत नाही बोर, म्हणून हे गाणं वन्स मोर. मी
उपस्थित सगळ्याच मान्यवर कलाकारांना हे म्हणेन की हे गाणं तुम्ही सुद्धा पहिल्यांदाच पाहिलं आणि तुम्ही बसल्या बसल्या डान्स करत होता. अप्रतिम गाणं आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की तुम्हाला असं वाटत नाही का की आपण या गाण्यावर नाचायचं की नाही? नाचायचं की नाही? मग चला आता थांबायचं नाही. या प्लीज जरा एक डान्स करूया. हे गाणं प्लीज एकदा प्ले करा. निलेश सर तुम्ही जर आला तर विद्यार्थी कसे विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडे बघूनच शिकावं असं आहे. आणि तसं आता नागपूरची वेळ झालीच आहे. म्युझिक तुम्ही थँक्यू. सुपर डुपर हिट. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की आता तुम्ही सगळ्यांनी सो आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आता थांबायचं नाही. 1 मे महाराष्ट्र दिनी आणि कामगार दिनी रिलीज होणारा सिनेमा, या सिनेमातील सांग सांग बोला ना हे अप्रतिम गाणं जे आज रिलीज झालंय. या गाण्याचे अतिरिक्त बोल म्हणजेच लिरिक्स मनोज यादव यांचे आहेत. त्याच्यासाठी एका जोरदार आहे. या गाण्याचं संगीत गुलराज सिंग यांचं आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि या गाण्याचे गायक आपल्या सगळ्यांचे लाडके अवधूत गुप्ते आहेत. त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या. आणि त्या गाण्यामध्ये मध्ये मध्ये ॲडलिब येतात ना. हॅलो अच्छा ठीक आहे. हे आमचे दिग्दर्शक शिवराज वायचळ आहेत. आपल्या सगळ्यांना बालपणाची आठवण आली असेल आणि फार उत्तम मुहूर्त आहे खरं तर 1 मे सिनेमा रिलीजचा. कारण महाराष्ट्र दिन आहे आणि कामगार दिन सुद्धा आहे. तर महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी, महाराष्ट्रातल्या कामगारांनी घडवलेला जो इतिहास आहे त्याची जी सत्य घटनेवरची प्रेरणादायी गोष्ट आहे ती 1 मेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनी आपल्या भेटायला येते. आणि महाराष्ट्राबद्दल बोलायचं तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती नेहमी हेच म्हणते आता थांबायचं. मी विनंती करीन आपल्या सिनेमाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर तुषार हिरानंदानी यांना की सरांनी या गाण्याबद्दल खरं तर सांगा. कारण सॉन्ग लॉन्च हा आज आपला एक महत्त्वाचा भाग आहे. पहिला तर ते महेश आहे आमचे झी टी व्हीच्या हेड आहे. ते मतलब झी टी व्हीच्या प्रमोशन बघतो. ती मला सांगितलं आता 5 मिलियन झाले. काय करू? थँक्यू महेश. आता हे गाणं मला पाहिजे 15 मिलियन. तुम्ही प्लीज फॉरवर्ड करा. प्लीज सगळ्याला फॉरवर्ड करा. थँक्यू. पुणे इज माय आय स्टार्टेड माय करियर. आय शॉट इन पुणे. ऑल 3 थिंग्स फिल्म्स आई हैव मेड आई शॉट इन पुणे. लकीली आई हैव कम टुडे. बट ऑल थैंक्स टू मी. ये गाना मैंने कुछ नहीं किया. ये गाना 2 लोग ने, जो म्यूजिक डायरेक्टर तो आपने नाम ले लिया, बट ये गाना बहुत टफ था हमारे लिए पिक्चर में डालने के लिए. ऑल द क्रेडिट गोज टू मिस्टर भावेश. Yes, what and what is this song? मतलब किसी और का गाना था फिर भी लड़के लेके आए साहब. Thank you sir. Thank you so much. और शिवराज always believed in this song. So ये डायरेक्टर ये पूरा पिक्चर उसका है. आप लोग जो भी देखना शिवराज भाईचंद पुण्याचा माणूस आहे. पुण्याचा पोरगा आहे हो ना. हां चल. तुषार सिनेमाबद्दल पण तुम्ही थोडंसं सांगावं. आता काय तुम्ही बघू ना 1 तारीख प्लीज. फॅमिली फुल फॅमिली पिक्चर आहे. मजा येणार तुम्हाला. तुम्ही रोणार हसणार ताली वाजवणार. मस्त पिक्चर आहे. वा वा मस्त पिक्चरची वाट आम्ही पाहतो. मी विनंती करतो झी स्टुडिओज मराठीचे बिझनेस सेट आणि या सिनेमाचे निर्माते भावेश नानवलेकर यांना की त्यांनी गाण्याबद्दल आणि सिनेमाबद्दल पण थोडंसं बोला. नाही बरेच जणांनी फर्स्ट ऑफ थँक्यू एव्हरीवन फॉर कमिंग हिअर. तुमचं जे सहकार्य आम्हाला लागतं आहे. टीजर असेल ट्रेलर असेल पहिलं गाणं जेव्हा झालं टायटल ट्रॅक तेव्हा पण खूप सहकार्य मीडियाचं आम्हाला मिळालं. खूप चांगला फीडबॅक येतो आहे. आता पण आम्ही पाहिलं हे गाणं वाचताना तुमचं जी एनर्जी होती ती आम्हाला पण लागलेली आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की हा चित्रपट ही जी सत्यकथा आहे फार म्हणजे आपल्याकडे 101 चित्रपट होतात वर्षाला. फार क्वचित अशी एक कथा येते की लगेच तुम्हाला वाटतं की नाही हे सांगायला हवं. तर ते झी स्टुडिओच्या निमित्ताने ही कथा हे सत्य घटनेचं एक चित्रपट होणं आणि ते हे विजन रिअलाइज होणं हे आपल्या सगळ्यांचं नशीब आहे. आणि तुमच्या सहकार्याशिवाय 1 मे जो आहे जो इम्पॅक्ट प्रेक्षकांपर्यंत पोचायला हवा तो तुमच्याशिवाय होणार नाही आहे. तर तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. तर थँक्यू एव्हरीवन फॉर कमिंग हिअर. गाण्याबद्दल बोलायचं झालं तर शिवराजपेक्षा जास्त कोणी सांगू शकणार नाही आहे. तर लगेच वेळ न तोडला शिवराजला मोबाईल माईक देतोय की त्याने सांगावं की त्याला कल्पना कशी सुचली
आणि हे जे धमाल गाणं होणार आहे सगळ्यांना कॉन्फिडन्स आहे, त्याच्याबद्दल अभिनंदन तुला आणि द माईक क्वेश्चन. थँक्यू सर. सो मी आणि ओंकार गोखले माझा को रायटर, आणि आम्ही जेव्हा स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली शाळेविषयीचे होती, आणि ही पाडगावकरांची कविता आपण लहानपणापासून सगळे वर्षोनुवर्ष म्हणजे खूपच वर्ष झालं आपल्याला सगळ्यांना तोंडपाठ आहे की सांग सांग भोलानाथ म्हणलं की सगळी लहान मुलं अलर्ट होतात, सगळे मोठी माणसं पण तेवढ्याच पटकन ताकदीने अलर्ट होतात की कुठं वाजतंय हे आपलं माहितीचं गाणं. सो फिल्ममध्ये एक सिच्युएशन आहे जिथे आम्हाला सुरुवातीपासून स्क्रिप्ट लेवलला असं होतं की इथे भोलानाथ शिवाय दुसरं काहीच असू शकत नाही, कारण की ती जी भावना आहे की मला सुट्टी पाहिजे ही जी भावना आहे ना ती त्या गाण्यात जेवढी म्हणजे त्या कवितेत जेवढी चांगल्या पद्धतीने येते तशीच आम्ही या गाण्यात करायचा प्रयत्न केला. आणि लिरिक्स रायटर जे आहेत आपले मनोज यादव, त्यांना एकच ब्रीफ दिलं होतं की भोलानाथ जर मोठा माणूस भोलानाथकडे गेला आणि त्याचे काय काय एक्सक्युजेस असतील की त्याला कशातनं सुट्टी हवी, त्याचे काय काय प्रश्न असतील, तर त्या ह्याने आपण एक फनी गाणं असं बनवूया की ते आत्ता पण ते भोलानाथ म्हणलं की ते आत्ताच्या पिढीला किंवा आत्ताच्याही लहान मुलांना ते रिलेट होईल, आणि हे भोलानाथ हे वर्षानुवर्ष चालत राहील आणि आपल्या सगळ्यांच्या मध्ये तो भोलानाथ सतत जिवंत राहील याचा आम्ही प्रयत्न केला. वा वा, क्या बात आहे, बहुत बढिया. ह्यामध्ये ओरिजिनल कवी जे आहेत मंगेश पाडगावकर यांचे मनापासून आभार मानायला हवेत, कारण त्यांनी असं मला वाटतं हे गाणं 1978-75च्या आसपास लिहिलेलं आहे, आणि या आमच्या प्रयत्नामुळे एक नवीन लाईफ येईल आणि आजच्या म्हणजे यंगस्टर्सना हे गाणं कळेल, हे फार महत्त्वाचं आहे. सर आता मंगेश पाडगावकरांच्या पण नक्की. खरं तर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमधनं या ठिकाणी पत्रकार बांधव आलेले आहेत, आणि आपण ज्यावेळी सांग सांग भोलानाथ हे गाणं इथे लॉन्च केलं तेव्हा फक्त कलाकारच नाही तर आम्ही सगळेच नाचत होतो, त्यामुळे प्रत्येकाच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या, त्यामुळे गाण्याला पुण्यात पसंती मिळालेली आहे. त्यामुळे 15 मिलियन तुषारचं तुम्ही म्हणताय, मला वाटतं 25 मिलियन व्ह्यूज त्याला 100 मिळणार, कारण पुण्यात एकदा पसंती मिळाली की मग पुढे गोडदोड सुरूच होते, हा सगळ्यांचा अनुभव आहे. आता मी थोडं थांबतो आणि आमच्या पत्रकार बांधवांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही कलाकारांना आणि तंत्रज्ञांना बाकीचे जे कलाकार राहिले त्यांना बोलूयात ना. हो तेच तुम्ही प्रश्न त्यांना आणि त्यांच्या कॅरेक्टर बद्दल बोलूया. ओके. निलेश माळी सर म्हणजेच ओम भूतकर. नमस्कार सगळ्यांना. मला खूप आनंद होतोय. मला वाटतं की चित्रपटामध्ये जे जे कलाकार आहेत, भरत सर आहेत, आशुष सर आहेत, सिद्धू आहे आपला लाडका, आणि आमच्या मित्राने हा डिरेक्ट केलेला सिनेमा आहे, हे सगळे लोक इथे असणं हेच या गोष्टीचा पुरावा आहे की काय पद्धतीचं स्क्रिप्ट असेल. एवढे सगळे लोक कुठल्या तरी एका कंटेंटसाठी येतात, तयार होतात, इतकी एनर्जी लावतात, वेळ देतात, आणि तन मन धन अर्पून जो काही शूटिंगचा पिरियड आहे त्याच्या व्यतिरिक्त जो काही पिरियड आहे प्रमोशनचा असेल, डबिंगचा असेल, त्याच्यात स्वतःला वाहून घेतात. त्याच्या मागे झी स्टुडिओज सारखी संस्था, तुषार सर उभे राहतात. हा या सगळ्या गोष्टी याचा पुरावा आहे की हा कंटेंट काय असेल. मी सुद्धा पहिल्यांदा कंटेंट जेव्हा शिवराज घेऊन आला, कंटेंटची भुरळ पडली होती मला, त्यात ते स्क्रिप्ट रायटिंग अतिशय उत्तम झालेलं होतं. सिनेमा शूट सुद्धा अतिशय छान झालेलं आहे. सिनेमा अजून मी पाहिलेला नाही आहे, पण एक असतं ना वाईब येते आपल्याला कळतं की प्रोड्युसर्समध्ये पण एनर्जी जाणवायला लागते की ज्याला आता हे लोक जरा ऑन झाले, ते लक्षात येतं आपल्याला की हे चांगलं झालेलं आहे प्रोजेक्ट, आणि ते सगळं जाणवायला लागतं. सो ते सगळे डॉट्स आता जुळायला लागले, आणि अर्थातच लोकांकडून जो प्रतिसाद येतोय, आम्हाला सुद्धा जे भेटत असतात लोक, जे सांगत असतात, त्याच्यावरून असं वाटतंय की ही फिल्म नक्की लोकांमध्ये उत्सुकता तरी तयार करते. एवढं तरी मी आत्ता नक्की शाश्वती देऊ शकतो या गोष्टीची. कारण काय होतं, कधी कधी प्रमोशनल इव्हेंटमध्ये ना ऑब्जेक्टिव्हिटीचा सेन्स निघून जातो, कारण आपण त्याच आपली प्रसिद्धी चालू असते, पूर्ण प्रयत्न चालू असतो. त्याच्यामुळे आम्ही शिवराज असेल किंवा सर असतील हे अतिशय जागरूक असतात या बाबतीत, आणि ते याचं भान ठेवून याचा अंदाज घेत असतात की आपण ऑब्जेक्टिव्हली बघतोय ना, आणि हे याचं भान ठेवून सुद्धा असं वाटतं की हो फिल्म लोकांपर्यंत पोचतीये आणि ती लोकांना आवडतीये, म्हणजे जी काही झलक दिसते ती लोकांना आवडतीये. आता तुमचा जो रिस्पॉन्स होता या गाण्याला, तो सुद्धा या गोष्टीचा मला वाटतं पुरावा आहे. हे काय कोणी मॅनेज केलेले कोणी लोक नाही, तुम्ही स्वतःहून आलेले, प्रेमाने आमच्यासाठी, कौतुकासाठी आणि मराठी सिनेमासाठी आलेली तुम्ही मंडळी आहात, आणि तुम्ही हे
भोलानाथ सारखं ज्याच्याशी आपले ऋणानुबंध जुळलेले आहेत मराठी माणसाचे, ते गाणं ऐकून तुमच्या अंगावर शहारा येतो आणि तुम्ही आनंदाने इथे त्या गाण्यावर नाचायला लागता. हे इटसेल्फ प्रूव्ह करतं ही गोष्ट की हा सिनेमा नक्की सुंदर झालेला असणार आहे. 1 मे या शुभ दिवसावर, अतिशय शुभ मुहूर्तावर, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी, आपला अभिमान असलेल्या दिवशी आणि आपले सगळे कामगार, आपले सगळे बंधू, आपल्या सगळ्या भगिनी त्यांचा आदर करणारा असा हा दिवस, त्या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित होतोय. याच्यापेक्षा सौभाग्याची गोष्ट असू शकत नाही. मला वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक आपण माणसाने, सहकुटुंब, शाळेतल्या मुलांनी सुद्धा हा सिनेमा आवर्जून पाहायला पाहिजे. धन्यवाद. वा, मी सगळ्याच कलाकारांना एक छोटासा प्रश्न होता. हे 15 मिनिटं सगळं सुरू राहील, सो तुमची बसण्याची व्यवस्था करू की चालेल? प्राजक्ता. नमस्कार, मी प्राजक्ता अनमघर. सगळ्याच फिल्मचं आम्ही प्रमोशन करत असतो, पण या फिल्मसाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे की मी जेव्हा जेव्हा प्रमोशनला काही बोलायला जाते, मला वाचलेल्या, बघितलेल्या, ऐकलेल्या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आठवतात. तर मला असं वाटतं की हे शुभ शकून आहे या बाबतीतलं. मला ना आत्ता विचार करताना आमचे आह साळुंखे, माझे मार्गदर्शक, त्यांनी एरिक फ्रॉमची एक गोष्ट सांगितली होती मला की प्रकाशात 7 रंग असतात पण आपल्याला एक रंग दिसतो. म्हणजे निळ्या रंगाचं फूल असेल तर त्याच्याकडे स्वतः ते 6 रंग ठेवून घेतं आणि निळा रंग आपल्याला दाखवतं. म्हणजे त्याचा अर्थ काय घेतला होता तात्यांनी की आपल्या जवळ आपण जे ठेवतो त्याने आपल्याला लोक ओळखत नाहीत, आपण लोकांना आपल्याकडचं काय देतो त्याने आपल्याला लोक ओळखतात. प्रवाह सोबत जायला काहीच लागत नाही, प्रवाह विरुद्ध पोहायला सहनशक्ती लागते, बळ लागतं, प्रेरणा लागते. मला असं वाटतं ही सगळी माणसं जी आहेत ती प्रवाह विरुद्ध पोहणारी आहेत, त्यामुळे ती यशस्वी होणारच आहे. जे प्रवाह विरुद्ध असतं ते अभिजात असतं, त्याला स्थलकालाचं बंधन नसतं, ते आजही तितकंच रिलेव्हंट असतं आणि अजून 25 वर्षांनीही हा सिनेमा बघताना हा आपलाच वाटणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आम्ही सगळे प्रमोशन करतोय पण आम्ही म्हणतोय हा आपला सिनेमा आहे, आमचा सुद्धा नाही, आपल्या सगळ्यांचा एकत्र आपला सिनेमा. त्यामुळे हे इतकं आपलं आहे की हे यशस्वी होणारच आहे याची मला खात्री आहे. वा, क्या बात आहे, बहुत बढिया. पूर्ण. नमस्कार पुणेकर. आपल्या पुण्याचा मुलगा आहे शिवराज वायचळ आणि गेले अनेक वर्ष तुम्ही त्याला पुण्यात तो नाटकाचा ग्रुप चालवतो, अनेक इंटर कॉलेजिएट स्पर्धा तो जिंकलेला आहे आणि पुण्याचाच मुलगा आहे ओमकार. त्यांनी आणि शिवराजने ही फिल्म लिहिली आहे, दोघांची पहिलीच फिल्म आहे. इतक्या मोठ्या कलाकारांना घेऊन त्यांनी हा सिनेमा बनवला आहे, इतक्या चांगल्या प्रोड्युसर्सबरोबर हा सिनेमा बनवला आहे. त्याच्या ट्रेलरला तुम्ही इतका चांगला रिस्पॉन्स दिला आहे, त्यातलं गाणं सगळ्यांना खूप प्रेरणा देतं आहे. तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद आहे आणि असं बऱ्याच वेळेला होतं की दिग्दर्शकाची फिल्म आहे, शिवराजची फिल्म आहे असं कदाचित म्हटलं जाऊ शकतं, पण या स्टेजवर उपस्थित असलेल्या कुणालाच असं वाटत नाही की ही त्याची एकट्याची फिल्म आहे, ती आमच्या सगळ्यांची फिल्म आहे जी आता आपल्या सगळ्यांची फिल्म होणार आहे. आणि मला असं वाटतं हे त्याचं कौतुक आहे की प्रत्येकाला वाटावं की ही फिल्म आपलीच आहे. तर तुम्ही प्रेम दिलंच आहे आत्तापर्यंत या चित्रपटाला आणि 1 तारखेला थिएटरमध्ये जा. तुमच्या जो व्हॉट्सॲप ग्रुप असतो ज्याच्यात आपले जुने शाळेचे मित्रमैत्रिणी असतात त्यांना सगळ्यांना घेऊन जा, कुटुंबियांबरोबर बघा, नक्की तुम्हाला मजा येईल. आणि असे काही सिनेमे असतात जे तुम्हाला जगण्याला बळ देतात. उदास वाटत असतं तेव्हा एखादा सिनेमा बघितला, म्हणजे इथे आशू सर उपस्थित आहेत, तर लगान बघितला की कशी आपल्याला प्रेरणा मिळते कुठल्याही क्षणी जेव्हा उदास वाटत असतात, तसं हा चित्रपट आपल्याला पुढचे अनेक वर्ष जगण्यासाठी बळ देत राहील अशी आम्हा सगळ्यांनाच इच्छा आहे. तर 1 तारखेला नक्की थिएटरमध्ये जा आणि बघा, आता थांबायचं नाही. ओके, आपण अर्पिताशी बोलूया आणि मग नमस्कार, माझं नाव अर्पिता घोगरदरे आणि मी या फिल्मचा एक खूप छोटासा भाग आहे. पण मला असं वाटतं या फिल्ममध्ये ज्यांनी कुणी अगदी एवढंसं जरी काम केलं असेल आणि इन एनी कपॅसिटी, त्यांना खूप अभिमान वाटतो की आम्ही या प्रोजेक्टशी असोसिएटेड आहोत. कारण कॅप्टन ऑफ द शिप शिवराज यांनी सगळ्यांना इतकं आपुलकीने बांधून ठेवलं. म्हणजे मी या फिल्मचं कास्टिंग पण केलं आहे, त्यामुळे मी आणि शिवराज खूप आधीपासनं जेव्हा कुणीच नव्हतं, जेव्हा आम्ही फक्त PPT बनवायचो शिवराजच्या घरी बसून की चला आता आपण अशी अशी फिल्म करतोय, हां इथे आपण काय कोणाला घेऊयात वगैरे अशा वगैरे चर्चा आम्ही करायचो, तेव्हापासनं या फिल्मशी मी असोसिएटेड आहे. आणि इतक्या मोठ्या लेजेंड्ससोबत ही स्पेस शेअर करताना माझ्याकडे शब्द नाही आहेत, ॲक्च्युली खरंच नाही आहेत. आणि थँक्यू शिवराज, थँक्यू तुषार सर, थँक्यू भवेश सर फॉर अलाविंग मी टू बी पार्ट ऑफ दिस प्रोजेक्ट. आणि शिवराज पुण्याचा मुलगा आहे, आम्ही एकत्र थिएटर करायचो आणि आज
त्याची स्वतःची पहिली फीचर फिल्म येते, त्यामुळे खूप खूप अभिमान वाटतोय आणि खूप प्रेरणा त्यांनी दिली आहे सगळ्यांनाच ज्यांना या क्षेत्रात काही करायचंय. त्याबद्दल खूप खूप आभार आणि 1 मेला भेटूयात थिएटर. थँक्यू. शिवराज पुण्याचा मुलगा असं सगळेच म्हणतात, पण काही कलाकार सुद्धा पुण्याचीच मुलं मुली आहेत सिनेमातील, आणि इतर जी मंडळी आहे त्यांचं सुद्धा पुण्याशी अगदी घट्ट नातं आहे. ते आता हो. आणि आता प्रवीणदा, तुम्ही सिनेमाबद्दल काय सांगा? मी प्रवीण कुमार धनोबा, गोजरबाई डाळिंबकर. शिक्षण आपल्याला किती मोठं करते हे याचंच उदाहरण आहे. मी आता माझ्यासोबत सर आहेत, सिद्धार्थ आहे, अशोक सर आहेत. माझ्यासाठी हीच मोठी गोष्ट आहे की मी त्यांच्यासोबत उभा आहे आणि इतकं भारावलेलं पण असतंय. मला थोड्याचं उल्लेख पाणी देतो. काय ते दोन्हीकडे तोटे आहेत आमच्याकडे. आमच्या नळाला तोट्याला पाणी नाहीये आणि डोळ्यातले पाणी. छान आहे, गाणं पण चांगलं आहे, मजा आली. आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिसणारी जी माणसं आहेत ना आजूबाजूला, ती माणसं याच्यात हिरो त्या पिक्चर मधली. ते पात्र वेगवेगळी आहेत. तुम्हाला पाहताना ते दिसतील तुम्हाला की अरे हे काका आहे, मामा आहे, भाऊ. हे भारी या सिनेमातलं. आणि आपण याचा भाग होतोय ना यांच्या सगळ्यांसोबत, ते याच्याहून भारी. म्हणजे माझे बाई, माझे घरचे आणि पावडे पाहतील ना त्यांना आवडेल. थँक्यू. वा. सिनेमात महत्त्वाची भूमिका करून सिनेमाबद्दल बोलताना जर कलाकार इतके इमोशनल होत असतील तर सिनेमा काय ताकदीचा बनला असेल याचा अंदाज आम्ही सगळेच बांधू शकतो. त्यामुळे 1 मेला आता थांबायचं नाही. आता कलाकारांना प्रश्नोत्तरं तुम्ही तुमच्या मनातले विचारू शकता. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आलेले सगळे पत्रकार बांधव. युवराज सर, जे ओंकार भूतकरांना जो तुम्ही रोल दिलेला आहे त्यांचं पूर्ण नक्षाच बदलून टाकला. एक क्रिमिनल माध्यमातला रावल्या आणि एका शिक्षक, तर याविषयी आपण 2 शब्द बोला. मग अशी ओळखलं सुद्धा नाही. त्याविषयी माहिती द्या. सो मी इथे पुण्यात नाटक करायला सुरुवात केली आणि तेव्हा मी आयुष्यात पहिलं पुरुषोत्तमचं नाटक होतं. त्यात ओम काम करत होता. 2 शूर नावाचं ते नाटक होतं BMCC आणि त्यावेळेला करंडक विजेतं ते नाटक होतं. आणि तेव्हापासून मी ओमचा फॅन आहे. तेव्हापासून मी त्याचं काम बघत आलो. विविध नाटकांमध्ये खूप इच्छा होती की याच्याबरोबर एकदा तरी काम करायला मिळावं. कारण तो म्हणजे बरीच कामं ओमची लोकांना माहिती नाहीत की त्यांनी नाटकांमध्ये आणि आषाढातील 1 दिवस असेल त्याच्यामध्ये त्यांनी अप्रतिम कामं करून ठेवलेली आहेत. कॉलेज लेवललाही असतील आणि नंतर गालिबसारखं नाटक असेल, नंतर आता सुखन नावाचा खूप मोठा कार्यक्रम तो करतो, ज्याचं म्हणजे त्याला आम्ही पुण्याचा कोल्डप्ले असं एक सिक्रेट नाव ठेवलं की अक्षरशः त्याची जाहिरात टाकली की 5व्या मिनिटाला ते हाऊसफुल झालेलं असतं. सो इतकं मोठं काम तो करतोय. सो कधीपासून त्याच्याबरोबर काम करायची इच्छा होतीच. आणि त्याची वर्सेटॅलिटी, तो कुठल्याही रोलमध्ये आरामात शिरून जातो, आपल्याला कळतही नाही. आणि जेव्हा स्क्रीनवर आपण तेव्हा काम करताना बघतो तेव्हा त्याची जादू आपल्याला कळते. सो ओमचा मी आयुष्यभर फॅन राहीनच आणि या सिनेमातही त्यांनी अप्रतिम काम केलं. सो मला वाटतं की त्यातनंच ती सुरुवात झाली की सरांबरोबर काम करायचंच होतं आणि याच्याहून मोठी संधी मला वाटतंय. आणि सर मगाशी आशू सर संधीबद्दल सांगत होते, तर मला ही संधी घ्यावीशी वाटली आणि हे सगळे लोक जोडले गेले आणि याचा मला फार अभिमान वाटतोय. पुढचा सर बोला की ह्या सत्यकथेपर्यंत तुम्ही कसे पोहोचलात. आणि दुसरं की गोवारीकरांसारखा सुपर दिग्दर्शक आणि भरत आणि सिद्धार्थासारखे 2 मोठे कलावंत, त्यांचं दडपण आलं का किंवा त्यांच्याकडनं काही मार्गदर्शन मिळालं? मार्गदर्शन तर 200% मिळालं. म्हणजे आम्ही जेव्हा स्क्रिप्ट ऐकवायला जायचो, मुळात आम्ही स्क्रिप्ट ची सुरुवात झाली 2023 मध्ये आणि त्याच्या आधी आमचे दुसरे प्रोड्युसर आहेत धरम वालिया, त्यांनी हे न्यूज आर्टिकल वाचलं होतं 2017 साली. तर तेव्हापासून डोक्यात होतं की याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. तर आम्ही 2023 मध्ये त्याचा सिनेमा लिहायला घेतला आणि तो फायनली आज मग आम्ही झीमध्ये जेव्हा वाचन केलं, ऐकवलं, त्यांनाही ती स्टोरी फार आवडली. आणि मग तुषार सर आमच्यासोबत क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून होते. सो आम्हाला खूप गोष्टी चांगल्या पद्धतीने मांडता आल्या आणि असे आम्ही या सिनेमाच्या गोष्टीपर्यंत आणि काय आता मेकिंगपर्यंत पोहोचलो. आणि ह्या सगळ्यांबरोबर मी म्हणलं तसं की ह्या
फिल्ममध्ये काम करणारे सर्वच लोक यांचा मी मनापासून फॅन आहे, चाहता आहे. यांची कामं मी लहानपणापासून बघत आलो. भरत सरांबरोबर मी माझं आयुष्यातलं पहिलं कमर्शियल नाटक त्यांनी मला दिलं होतं, ढँटा डॅन नावाचं. तेव्हा आम्ही भरपूर त्याचे प्रयोग केले आणि तेव्हापासून असं होतं की अगेन ओमबद्दल जे मी सांगितलं तेच भरत सरांबरोबर की यांच्याबरोबर अजून एक काम करायला मिळालं पाहिजे, कुठली तरी संधी मिळाली पाहिजे. कारण त्यांच्याकडून नवीन गोष्टी शिकायला मिळतात की या आत्ता करिअरच्या या टप्प्यावर असताना त्यांना असं वाटतं की मी वेगळी काहीतरी भूमिका केली पाहिजे. मी 4 वर्ष सिनेमे नाही करणार, पण मला हवी ती भूमिका आल्यावरच मी फिल्म करेन. सो हा निर्णय पण खूप मोठा वाटतो आणि ह्यातनंच बरंच शिकायला मिळतं. सेम विथ आशू सर की ते इतका अभ्यास करतात स्क्रिप्टचा. म्हणजे त्यांनी जेव्हा त्यांच्या जुन्या सिनेमांमधले आपण किस्से ऐकतो तेव्हा आपल्याला कळतं की एक फिल्म बनवायला एवढा अभ्यास करायला लागतो. ते आम्हाला त्यांच्याबरोबर डिस्कशन करता करता 1000 गोष्टी सुचत जातात. आणि सिद्धू दादाबद्दल बोलायचं झालं तर त्याला मी म्हणजे ऐकवायला गेलो गोष्ट आणि त्यांनी पहिल्या दुसऱ्या वाक्यामध्ये मला होकार दिला होता आणि तेव्हापासून त्याची जी एनर्जी मिळते मला, म्हणजे शूटिंग संपल्यानंतर डिरेक्टर एकटा पडतो की त्याला कोणी विचारत नाही. तो आपल्या एडिट रूममध्ये एडिटरसोबत बसलेला असतो, फुटेजचं काय करायचं विचार करता करता. तर तेव्हा सिद्धू दादा मला जवळपास आठवड्याला 2-3दा त्याचा फोन यायचाच, काय भाऊ कसं काय चाललंय, मजा आहे ना, हां तू आराम करा, आता आरामात सगळं शांतपणे होऊ दे, टेन्शन घेऊ नको, आम्ही सगळे आहोत. सो हा जो दिलासा आहे हा सतत म्हणजे काम संपल्यानंतरही रोज म्हणजे काय फोन करून एक मोठ्या भावासारखं विचारत राहणं हे मला वाटतं की एक कलाकार म्हणून पण मला स्फूर्ती देणारं वाटतं. सो हे सगळीच माणसं यांच्याबरोबर काम करताना एक एक त्यांची ताकद मला मिळत गेली आणि त्यातूनच आता थांबायचं नाही सारखं काहीतरी बाहेर. गोवारीकर सरांकडे जाताना भीती वाटली का की एवढा मोठा डायरेक्टर आपल्याबरोबर काम करायला तयार होईल का? वाटलीच म्हणजे आम्ही गेलोच असे होतो की आम्ही गेले असं होतं की बहुतेक काही नाही म्हणतील पण किमान स्क्रिप्ट तर वाचतील, काहीतरी स्टोरी तर ऐकतील आणि अशी संधी कधी मिळणार की आपण त्यांना काहीतरी ऐकवतोय. सो थँक्स टू तुषार सर की ते हात पकडून मला त्यांच्यासमोर घेऊन गेले. हो, त्यांनी ते पण खूप चुजी आहेत आणि ते विषय आणि स्क्रिप्टला किती महत्त्व देतात हे आपल्याला त्यांच्या सिनेमात आणि कळतंच. आणि इव्हन त्यांनी लास्ट केलेला तो व्हेंटिलेटर सिनेमा केला, त्यानंतर हा सिनेमा केलाय. सो आम्ही ऐकवायला गेलो तेव्हा मला वाटलं होतं की आपण असं नरेशन देऊ की त्यांना ते आवडेलच, करतील नाही करतील ना पुढचा. सो आम्ही त्या हिमतीने गेलो आणि असं दणदणीत नरेशन दिलं. पण त्यांनी मग स्क्रिप्ट मागितलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी स्क्रिप्ट 2दा वाचून आम्हाला नोट्स सकट ते भेटले. तेव्हा असं झालं की त्यांनी म्हणजे आता ते आलेले, आता ते नाही म्हणणार नाहीत. मला आशू सरांना भरत सरांना विचारायचं होतं की आता हा फर्स्ट टाइम डिरेक्टर आहे, तर तुम्ही ह्याच्या आधी खूप कामं केलेली आहेत, तर ते तुम्ही हे करता का की ते स्क्रिप्ट तर तुम्हाला आवडलीच होती, पण एक फर्स्ट टाइम डिरेक्टर म्हणून तुमचा विश्वास कितपत बसतो की हा एवढं सगळं चांगलं आहे, ते पार नेईल, पार करेल हे सगळं? ते दोघांनी हा मुलगा कितपत उतरेल तुमच्या कसरतीला? तो मगाशी सांगितलं ते खरं आहे. तो माझ्या नाटकात होता ढँटा डॅनमध्ये. त्याचे काही सिक्वेन्स आम्ही ना एक वर्कआउट करत होतो मध्ये त्याची एंट्री काही नाटकात आपण प्रयोग म्हणतो ना, जरासं काही चेंजेस करून बघूया, एक ट्रायआउट करून बघूया. त्यात हा प्रामुख्याने पुढे येऊन सांगायच्या 4 गोष्टी. त्या आम्हाला कळतं की केतनलाही माहिती आहे की तो शार्प आहे त्या बाबतीत. एखाद्या गोष्टीत घुसला तर तो शार्पली त्यातलं मूळ काढतोय. मग त्याची एकांकिका माहिती पाहिजे होती आणि त्यातलं पुण्यातलं काम ऐकून होतो. माझ्यावर काम केल्यामुळे मला माहीत होता तो कसा आहे आणि हे झालं आधीचं. पण जेव्हा ही गोष्ट सांगताना कधी पण आम्ही काय शोधतो, पहिला गोष्ट शोधता शोधता डिरेक्टरच्या डोळ्यात पहिलं बघतो की हा किती कॉन्फिडंट आहे, कारण ह्याच्या भरोशावर आम्ही आमच्या तारखा देणार आहे. उद्या तो झाला तर आम्ही आणू शकतो. तर तो तेवढा प्रचंड कॉन्फिडंट दिसल्यामुळे आम्ही सगळं मान्य केलं होतं. मला वाटतं आपल्या श्रीकांत पिक्चर सरांनी डिरेक्ट केला होता. त्या पिक्चरच्या सक्सेस पार्टीला मागे ढाण 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 वाजतंय आणि त्यात मला हा आणि ओमकार म्हणा दादा ही अशी स्टोरी आपण असं करतोय तसं करतोय. लोग का सक्सेस पार्टी चलो तो हम लोग दारू पी रहे थे, सर स्टोरी सुन रहे थे. बट एक्चुअली श्रीकांत को मैंने बोला, शिवराज को आई टोल्ड शिवराज के देखो भरत दादा ने काम किया था श्रीकांत में, तो पार्टी के लिए आए थे, ऐसे तेरा बेस्ट चांस है, इनको बाहर तक मत पहुंचने देना, ये रूम में बैठाओ, पहला स्टोरी सुनाओ, भरत दादा बाहर आए और फिर बाद में बाहर पे आए.
पुढचा प्रश्न आहे तुम्ही जे पॉइंट्स काढले होते ते काय पॉइंट्स होते? पहिले तर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की कुठलाही दिग्दर्शक जेव्हा स्वतः लेखक असतो ना त्याचा जो कंट्रोल असतो स्क्रिप्टवर तो खूप मोठा असतो आणि जर का डेब्युटंट डिरेक्टर ते करतो तर मग तो डेफिनेटली एक असं मला वाटतं की तो त्याची कल्पना जी आहे तो कसं शूट करणार आहे, तो कसे पात्रांना कसं बघतोय हे त्याच्या सगळं कंट्रोलमध्ये असतं. आणि शिवराज जेव्हा नरेट केलं ना तेव्हा मला मी जरा कम्फर्टेबल झालो. मी ॲक्च्युली त्याला भेटलो तुषार हिरानंदानी म्हणून, कारण तुषारचे फिल्म्स मला खूप आवडतात आणि तुषार जेव्हा म्हणाला की हा दिग्दर्शक आहे तर माझा कम्प्लिटली लेन्स त्याच्याकडे बघण्याचा वेगळा होता. त्यांनी नरेट केल्यावर मला कळलं की हा डेफिनेटली कंट्रोलमध्ये आहे आणि माझं मार्गदर्शन करेल. कारण मी जर का पात्र प्ले करणार आहे, मी जर का ॲक्टिंग करणार आहे तर ही विल नो हाऊ टू एक्स्ट्रॅक्ट द परफॉर्मन्स. ते मला खूप महत्त्वाचं वाटतं. स्क्रिप्ट तर कमाल होतीच. आणि तो म्हणतोय की त्याला भीती होती जेव्हा तो स्क्रिप्ट मला येऊन दाखवत होता. ती स्क्रिप्ट मी हो म्हटल्यानंतर मला भीती होती जी मी त्याला विचारली की बाबा यात भरत आणि सिद्धार्थ हे दोघं आहेत, हे इम्प्रोव्हायझेशनचे किंग आहेत. मला इम्प्रोव्हायझेशन जमत नाही. मी प्रयत्न करीन पण हे म्हणजे ते काय असतं एक कॉम्पिटिशन खूप असते. ते रीडिंग होईल ना तर तुम्हाला हो आपण रीडिंग करू सगळं करू पण ज्या प्रकारे स्क्रिप्ट लिहिलेली होती ना त्याचे डायलॉग हे खूपच अरविंद जगतापजीने लिहिले अशा प्रकारे होते की त्याच्या पुढे तुम्ही इम्प्रोव्हाइज करूच शकत नव्हता. आणि मी जेव्हा त्यांच्याबरोबर एकदाच रीडिंग केलं तर मी जरासं मला हायसं झालं की ओके ही प्रत्येक जण आपली कॅरेक्टर एका त्यांच्या विशिष्ट पद्धतीने प्ले करणार आहेत. ओम पण त्याचे मी मुळशी पॅटर्न बघून मी खूप त्याचा मोठा फॅन होतो. या दोघांचाही मी फॅन होतो आहे. आय वॉज कम्फर्टेड. आणि मग मला रिअलाइज झालं की हा जेव्हा सेटवर शिवराज डिरेक्शन द्यायचा, मी जर एखाद्या डायलॉगमध्ये अडकलो तर तो मला डायलॉग तो कसा घ्यायचा आहे, त्याचं काय हे आहे हे व्हायचं. तर मला सारखं वाटायचं की हा इज अ व्हेरी गुड ॲक्टर. मला माहीत होतं की तो ॲक्टर आहे. तर मग मी सगळ्यांना माझ्या यासाठी हा चांगलं करतो, याच्यात ॲक्टिंगचे गुण आहेत. फिल्म संपल्यानंतर मला कळलं की हा खरोखर ॲक्टर आहे. मग मला ते कम्प्लीट कोडं उलगडलं की याचा कसा कंट्रोल आहे. त्यामुळे ही इज नॉट ओनली अ रायटर, ही इज ऑल्सो अ डिरेक्टर, ही इज ऑल्सो अन ॲक्टर. आय थिंक दॅट्स अ लिथल कॉम्बिनेशन. आणि एक फक्त क्लोजिंग, कारण माईक माझ्याकडे परत येणार नाही आहे मला माहिती आहे. एक क्लोजिंग मी हे म्हणतो की आम्हाला खूप आनंद आहे की आत्ता जो प्रतिसाद मिळतोय, पण हा प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्ही कुठेही आत्ता ओव्हर कॉन्फिडंट नाही आहोत. आम्हाला खूप अपेक्षा आहेत की ही फिल्म सगळ्यांना आवडावी. त्यामुळे आम्ही 1 तारखेला खूप संयमाने वाट बघतोय की ही फिल्म सगळ्यांपर्यंत पोहोचावी आणि सगळ्यांनी या फिल्मला त्या प्रकारे उचलावं ज्या प्रकारे आम्हाला आम्ही सिलेक्ट केली तशी त्यांनी सिलेक्ट करावी. सो फिंगर्स क्रॉस्ड की पण लोकांना आवडेल. थँक्यू. अजून काही प्रश्न इकडे एक सर भरत सर आणि सिद्धार्थ सरांना प्रश्न आहे. भरत सर आणि सिद्धार्थ सरांना प्रश्न आहे इकडे. सर खरं तर मराठी इंडस्ट्री जाधव चित्रपट इंडस्ट्री अशा नावाने ओळखली जाते आणि मराठी चित्रपट जे आहेत ते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि इतर जी मंडळी आहेत त्यांच्यामुळे जिवंत आहे. तुम्ही भरपूर सामाजिक विषय घेऊन चित्रपट केलेले आहेत आणि ह्या चित्रपटाचा जो एक मॅसेज आहे की गिवअप करायचं नाही. तुम्ही जेव्हा संघर्ष करत होतात त्यावेळेस पण तुम्ही त्या गोष्टी ह्या चित्रपटाशी रिलेट केल्या की गिवअप करायचं नाही. प्रश्न हा आहे की गिवअप करायचा नाही हे तुम्ही ज्यावेळेस संघर्ष करत होता त्याचा काही रिलेव्हन्स ह्या मूवीशी आहे का? नाही, तर तुमचं पहिलं जाधव इंडस्ट्रीवर असं काही नाही. हा इंडस्ट्री सुरू केली फाळके सरांनी, त्याचा आपल्याला अभिमान आहे. आणि इतकी वर्ष सातत्याने ते छान छान होत चाललं. छान मुळात मराठीत चांगले प्रोडक्ट येत आहेत, प्रोजेक्ट चांगले येत आहेत, छान पद्धतीने विषय येत आहेत. हाताळायला प्रश्न संघर्षाचा, या चित्रपटाची गोष्टच संघर्षमय आहे. खरं बघा, तुम्ही साधा विचार करा. आता आम्हाला कोणी सांगितलं तुम्ही पटकन 10वीची परीक्षा द्या म्हणून, आपल्याला नाही जमणार. पण आणि ह्यात तर कामगार आहेत सगळे. म्हणजे कामगार रात्रशाळेत जाण्यासाठी कसे तयार होतील? म्हणजेच ओरिजिनली शिरूरकर साहेबांनी, उदय शिरूरकर साहेबांनी जे डेअरिंग केलं त्याला हॅट्स ऑफ आहे. आणि 10वी परीक्षा पास करायला लावली त्यांना.
म्हणजे निलेश माळी सर आणि शिरूरकर साहेब ह्यांचा काय त्यांचा कॉन्फिडंट असेल की बाबा हे, आणि आता चालू आहे तिथे, आता परत लोकांना 10वीला वर बसायला मिळते, आता 12वीला बसतायत. म्हणजे की बघा माणूस असा विचार, चांगला पॉझिटिव्ह विचार करू शकतो. आणि मी तर परत त्या पॉईंटवर येतो की तो संघर्ष आहे ना त्याने किती झेलला असेल. आम्ही तर काम केलं त्यात, तो संघर्ष इतका झेललाय. ॲज इट इज सेम आम्ही एकांकिका स्पर्धा करतात, डोळ्यासमोर नाटक चांगलं व्हायला पाहिजे हा संघर्ष असायचा. नाटकानंतर चित्रपट आपला चांगला असायला हवा हा संघर्ष होता. आता चांगले चांगले रोल हातात यावेत हा संघर्ष चालू आहे. त्यामुळे संघर्ष कुठे थांबत नाही. तुम्ही त्या संघर्षाकडे कसं उतरताय, कसं पाहताय, पॉझिटिव्हली पाहताय तर पॉझिटिव्हली तुम्ही उत्तर मिळणार. तुम्ही उथळ पण त्यात लक्ष तर उथळ होणार. त्यामुळे संघर्षाशिवाय पुढे सक्सेस नाही एवढं मात्र खरं. बरं दादा, तुम्ही जो आता रोल केलेला आहे चित्रपटामध्ये, ज्या वेळेला 10वीची परीक्षा आहेत म्हणून आपले शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करतात आणि घरचा जो मुलगा आहे तुमचा तो म्हणतो बाबा नातू, हा बाबा तुम्ही शाळेला जाणार, ह्या प्रसंगाचा आपल्या मनावर काय बितला असेल किंवा सिद्धार्थ सर तो क्षण सांगा त्याविषयी. आता मी गोष्ट सांगत नाही पिक्चरच्या नातवाचं माझं काय रिलेशन आहे, जर सांगितलं तर गंमत जाईल. पण जो नातू जवळ येत नसतो तो शाळेत जातोय, त्याला अभिमान वाटतो, त्या डोळ्यात दिसते की आजोबा शाळेत जात आहेत, त्या नावाने नुसतं जवळ येतो, त्यातच तो भरून पावतो. अशा बारीक बारीक इमोशनल गोष्टी ह्याने छान पद्धतीने पेरले, जे आपल्याला आपल्या घरात आपल्या आजोबा क्लास घेताना आपण आजोबांना काय बोलतो, आजोबा जेव्हा एखादं वेगळंच काहीतरी छान जगातला सांगतात तेव्हा आपण पण आश्चर्य त्यांच्याकडे पाहतो ना, अरे म्हणजे आजोबांना माहिती आहे गोष्ट, आजोबा आता काहीतरी नव्याने काहीतरी वेगळं करतायत, तर तो विषय ते मांडलाय. तो क्षण माझ्या क्षणामध्ये आहेत, माझा नातू आहे म्हणून प्रश्न उत्तर तो जमलाय. ओके सर, ते खूप वेळापासून उभे आहेत. एक आपण शेवटचे 2 प्रश्न घेऊया, एक आणि आणखीन एक प्रश्न. दिग्दर्शकांसाठी आहे की मगाशी आशुतोष सर सुद्धा म्हणाले की भरत सर आणि आयत्या वेळेस काय उपयोग करतात, बऱ्याच वेळा आम्ही याच्यावर पाहिलेले इंटरव्ह्यूमध्ये पाहिलेले ऑन द स्पॉट ते इम्प्रोव्हिंग करतात. त्याबद्दल याच्यामधनं काही तुम्हाला शूट करताना किंवा स्टेजवर किती संघर्ष करावा लागला ह्यांचा? उलट संघर्ष झाला नाही, जे होतं ते स्क्रिप्टच्या मध्येच झालं इम्प्रोव्हायझेशन. म्हणजे त्यांनी पण ज्या गोष्टी सुचवल्या ते इतके सगळे कॅरेक्टरचं म्हणजे होमवर्क करून आले होते, त्याचा अभ्यास त्यांचा इतका पक्का होता की त्यांना जे सुचत होतं नवीन नवीन इम्प्रोव्हाइज करायला ते पण त्या कॅरेक्टरमधलंच त्या सीनमधलंच होतं. त्यामुळे मला तसा संघर्ष काही फार करावा लागला नाही. संघर्ष होता की एवढं यांना सुचतंय तर यातलं किती घ्यायचं आणि किती नाही एवढा संघर्ष. त्याबद्दल आय गेस कधी कधी ना गोष्ट तुमच्याकडे चांगली येते ना तिथे इम्प्रोव्हायझेशन गरज नसते. जिथे गोष्ट तिथे प्रॉब्लेम झाला तर तिथे इम्प्रोव्हायझेशन येतं. मागे कोणाला तरी प्रश्न विचार. सिद्धार्थ सरांना सिद्धार्थ सर्वांना थांबायचं नाही यासाठी 1-2 फक्त माफ करा, मला फक्त एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. प्रत्येक कलाकार हा जबाबदारीने काम करतो आणि हा सिनेमा आमच्यावर एक मोठी जबाबदारी आहे, कारण आपल्या महाराष्ट्राच्या मातीतले अशा माणसांना आम्ही रिप्रेझेंट करतो ज्यांनी हा संघर्ष भोगलाय, ज्यांनी हा संघर्ष पार केला. प्रत्येक सिनेमाची गोष्ट ही वेगळी असते. आम्ही कलाकार ते पात्र निभवण्याचा प्रयत्न करतो. कधी विनोद असतो, कधी राग असतो, कधी प्रेम असतं. मी शिवराज वायचळ सर, तुषार हिरानंदानी सर, भवेश जानवेलकर सर यांचं मनापासून आभार मानतो, कारण एक अशी गोष्ट आणली जी गोष्ट तुमच्या आमच्यातली. मी शिवराजचं, अर्पिताचं यांनी कास्टिंग केलं म्हणून सांगतो की आमच्यात त्यांना ती पात्र दिसली आहेत आणि आम्हाला ते परफॉर्म करायला मिळतंय. याच्यासारखं दुसरं भाग्य नाही, कारण काहीतरी उड्या मारून काहीतरी नाचून गाऊन आम्ही तुमचं मनोरंजन करतो, पण इथे त्या माणसाने जो संघर्ष जगलाय तो आम्हाला परफॉर्म करायला मिळाला. त्यामुळे ही सर्वात मोठी जबाबदारी होती. आता आम्ही जे नाचलोय सांग सांग भोलानाथवर, हे आम्ही इव्हेंट सारखं नाचलो नाहीये, हा आमचा आनंद आहे. आणि ते कलाकार किंवा ती पात्र ना ह्या छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद शोधत त्यांनी ह्या गोष्टी पार केल्यात. म्हणजे आता ज्या पद्धतीने प्रवीण डाळिंबकर किंवा आता आशु सर म्हणाले सेकंड चान्स आपल्या आयुष्यात खूप कमी मिळतो. आम्ही नेहमी म्हणतो की तुम्ही आता त्यांना नातवाचं विचारलं सर, तुम्ही प्रत्येकजण घरातले कर्ते पुरुष आहात. घर सांभाळण्यासाठी, कुटुंबाला सांभाळण्यासाठी तुम्ही जी धावपळ करताय त्याचं ॲप्रिसिएशन कधी नसतं आणि हवं पण नसतं. पण ते जर ॲप्रिसिएशन मिळण्यासाठीची एक संधी मिळाली तर काय होईल? कुणीतरी शिरूरकर येईल, कुणीतरी
निलेश माळीसारखा माणूस येतो, तो बोलला तुझं पण स्वप्न जग ना तू यार, तुझं स्वप्न जग, तुझ्या स्वप्नावर तुझ्या कुटुंबाचं स्वप्न पूर्ण होईल. तर ही गोष्ट छान पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न आमच्या शिवराजने केलाय आणि त्यासाठी आम्ही सगळे इथे उभे आहोत. म्हणजे तुम्ही म्हणताय की कलाकार म्हणून आमचे इम्प्रेशन वेगवेगळे असतील, पण ह्यातले भरत जाधव, ह्यातले सिद्धार्थ जाधव हे ते कॅरेक्टर आहेत जे खरे आहेत आणि त्या जबाबदारीने आम्ही तो काम करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे झी स्टुडिओज, भविष्य सरांचं, तुषार सरांचं मी आभार मानतो, कारण एक खूप छान गोष्ट आशू सरांनी मस्त म्हटलं, ह्या आम्हाला खूप छान ॲप्रिसिएशन मिळतंय टीजरला, ट्रेलरला, ह्या गाण्याला. आम्हाला उलट ना अंगावर मास जास्त चढलं. ज्या पद्धती मायबापासारखे प्रेक्षक मराठी सिनेमावर प्रेम करतात, आमच्या सिनेमाला ज्या पद्धती, आपल्या सिनेमाला ज्या पद्धतीने ॲप्रिसिएट मिळतं, अरे छान आहे रे, मस्त वाटते रे, काहीतरी प्रॉमिसिंग आहे. तर मला हे खूप बरं वाटतंय की इतकी वर्ष काम करून आपला मराठी सिनेमा अशा पद्धतीने रिसीव्ह होतोय. आम्ही काय एक्सायटेड आहोत. आज गेला पाऊण तास आम्ही उभे आहोत आणि फक्त सिनेमाबद्दल बोलतोय. तर ही गोष्ट ना इथली आहे, ती महाराष्ट्राच्या मातीतली आहे आणि ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तो एक मे पासून ही भरत जाधव सिद्धार्थची गोष्ट नाही आहे, ही अशा सुपरहिटची गोष्ट आहे ज्यांनी खाकी वर्दीत सगळ्यांना सांभाळण्याचा प्रयत्न केला. तुम्ही नक्की बघा. आता थांबायचं. धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया सर. शिवराज सरांसाठी माझा छोटासा प्रश्न आहे. महाराष्ट्रातलं मराठी शिक्षण, शहरी शिक्षण आणि ग्रामीण शिक्षण अशी वर्गवारी होत असताना आपण जो या चित्रपटाच्या माध्यमातून, थांबायचं नाही, या चित्रपटाच्या माध्यमातून शिकलंच पाहिजे आणि 10वी पास झालंच पाहिजे या संकल्पनेला कडे कुठल्या नजरेनं पाहिलं? मुळात शिक्षणाला आम्ही एक संधी म्हणून पाहिलं की शिक्षण आपल्याला दरवाजे उघडून देतं. ज्या गोष्टींबद्दल आपण कधी विचार केलेला नसतो, आपल्याला प्रश्न पडायला लागतात, आपल्याला नवीन गोष्टी समजायला लागतात, त्यातनं आपल्याला रोजच्या जगण्यातल्या गोष्टींमध्ये प्रश्न पडायला लागतात आणि त्यातनं काहीतरी नवीन सापडत जातं. सो मी शिक्षणाला एक जगण्याचा मार्ग म्हणूनच विचार करतो की शिक्षण तुम्हाला जगायचं कसं हे शिकवतं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे की माणूस जन्माने मोठा होत नाही तर तो शिक्षणाने मोठा होतो. तर हे वाक्य फार महत्त्वाचं वाटतं मला. आणि ते शिक्षणाने मोठं होणं म्हणजे काय, तर एक समाजभान असणं आणि सगळ्याविषयी एक काहीतरी आत्मीयता तयार होणं, सगळ्याविषयी काहीतरी विचार तयार होणं, हे शिक्षणाचं काम आहे. त्यामुळे सगळ्यांनी ते शिक्षण यासाठी महत्त्वाचं आहे की आपल्याला ते जगण्याची एक दिशा देतं. तुम्ही जर मेन पोस्टर पाहिलात तर तुम्हाला दिसेल की एका शिक्षकाला उचललेला आहे, शिक्षणाला उचललेलं आहे, शिक्षणाचा विजय झालेला आहे आणि तो कधीही आयुष्यात संपला नाही. असं होतं की पण देर इज अ थॉट देअर की दॅट इज द की थॉट की शिक्षण आणि ते कोणीतरी थांबत नसतं. म्हणजे शाळेत याची गरज चालू राहायला हवं कारण आपलं डेस्टिनी आपल्या हातात असतं. त्याचं बिगर मेसेज पण ठीक आहे. आता आपण सुट्टीची वाट बघायची, आज गाणं लॉन्च केलं. शिवराजजी तुम्हाला प्रश्न होता सर, शेवटचा प्रश्न. येस. गोविकारांजींनी हा कर्तव्य स्वीकारला, म्हणजे हा चित्रपट सक्सेस होता, यशस्वी होता प्रश्न. परंतु मराठी प्रमोशन करताना आपण कमी पडलो. एवढा सुंदर करते तुम्ही पण कमी पडला असतो. अजून आता म्हणजे प्रमोशन चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात हो म्हणजे प्रयत्न तर चालूच आहेत. आम्ही सगळीकडे प्रमोट करतो, जिथे जिथे जाता येईल तिथे जाऊन प्रमोशन चालू आहे. सगळ्यांना पर्सनली लोकांना आम्ही व्हॉट्सॲपवरती काय असेल मेसेज असतील, फॅमिली ग्रुप्स, हे ते मंदिरात सगळीकडे स्टँडी लावण्याचा प्रयत्न चाललेला आहे. सो सगळीकडे आम्ही पोहोचवायचा प्रयत्न करतो. आणि आता कसं आहे की शेवटी फिल्मचं नशीब आहे ते फिल्मचं नशीब आहे आणि फिल्म जेव्हा लोक पाहतील ते एवढं नक्की आम्ही हे करतो की आपल्याला राहणार नाही की आपण दुसऱ्या कोणाला तरी मित्रांना सांगावं. साहेब तुम्ही बघितलं प्रोमो आणि गाणं, तुम्हाला चांगलं वाटलं तर तुम्ही करा ना प्रोमो. तुम्ही पण करा आमचा प्रोमो. तुम्हाला कथा कुठे वाचण्यात आलेली पहिली? पेपरमध्ये आणि सुरुवात कशी झाली? त्यापैकी कोणत्या झाली का? हो हो म्हणजे स्वतः उदयकुमार शिरूरकर आणि ते निलेश माळी जे शिक्षक आहेत त्यांच्या
हो कृष्णा सगळं मला कल्पना आहे की इतक्या मोठ्या नाही खूप उशीर झाला बघाच बसलो ॲज अ डिरेक्टर म्हणून तर चुजी आहात पण ऍक्टर म्हणून इतके का चुजी आहात आणि हे जे कलाकार आहेत ते तुमच्या सिनेमामध्ये गुड क्वेश्चन. प्लीज जरा आमच्या पत्रकार मित्रांनी बसायचं. मला कल्पना आहे की सगळ्याच गोष्टींची वेळ झाली पण 2 मिनिटं थांबायचं. मला खूप खंत आहे या गोष्टीची की मला आजपर्यंत संधी मिळाली नाही माझ्या फिल्ममध्ये या सगळ्या ॲक्टर्सना घ्यायची. पण मला वाटतं ती माझी स्क्रिप्टची हे होती कारण मी सगळीकडे शोधून मी ते कास्टिंग देशभर शोधून मी करत होतो. पण डेफिनेटली माझी इच्छा आहे आता एक इच्छा माझी पूर्ण झाली की त्यांच्याबरोबर मी स्क्रीन स्पेस शेअर केली. आय वुड लव्ह टू डिरेक्ट इट. तर ती संधी जर का मला मिळाली तर 100% आणि आधी काय विचारलं तुम्ही ॲज अ डिरेक्टर म्हणून तर चुजी आहातच पण ऍक्टर म्हणून इतके चुजी का आहात? नाही असं काही नाही आहे. असं काही मी एवढा चुजी असं काही नाही आहे कारण स्क्रिप्ट खूप कमी येतात माझ्याकडे. फक्त ते दिग्दर्शक किंवा निर्माते माझ्याकडे येतात ज्यांना कॉन्फिडन्स असतो की हे डिरेक्शनमध्ये काही लुडबुड करणार नाहीत. ती जी लोक आहेत ती माझ्याकडे येतात प्रेमाने येतात मला ऑफर करतात. मग ते राजेश मापुसकर असू देत किंवा आपले आशिष बेंडे असू देत मानवत मर्डर्समध्ये किंवा या फिल्ममध्ये. तर ते जेव्हा येतात तेव्हा ते सानिध्य वेगळं असतं आणि स्क्रिप्ट जर का मला असं वाटलं की या स्क्रिप्टमध्ये मी कॉन्ट्रीब्यूट करू शकतो बाय प्लेईंग द रोल आणि मी कम्फर्टेड आहे की हा डिरेक्टर मला डेफिनेटली नीट वापरेल कारण मला माहिती आहे माझ्यात कमतरता काय काय मला सगळ्या जाणीव आहे त्याची. आय हॅव टू बी प्रेझेंटेड. सो द मोमेंट आय फील कम्फर्टेबल की मला हे प्रेझेंट करणार आहेत मी त्याला होकार देतो. जसं या थँक्यू 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 कलाकारांना इतना खुशनुमा ट्रेलर हमने देखा है, अच्छी पिक्चर, पर आप सभी का एज ए टीम इसको बनाने में क्या चैलेंजेस को फेस करना पड़ा, क्या कठिनाइयाँ मतलब आपके सामने? एक्चुअली मैं बोलता हूँ स्टार्ट हिंदी में बोलूँ ना. आपने हिंदी में पूछा क्वेश्चन तो हमने ये आर्टिकल देखा शिवराज वॉज माय एसोसिएट चालू किया DSA एसोसिएट डायरेक्टर बन गया श्रीकांत ने. ही इज ऑल्सो फिल्म फेयर अवार्ड विनर डायरेक्टर बाय द वे. शॉर्ट फिल्म में इसका फिल्म फेयर अवार्ड जीता था. एंड व्हेन आई सॉ हिम आई सेड दैट ये मेरे को चाहिए. शिवराज बिकेम माय फेवरेट बॉय एंड हमने ये आइडिया आया तो धर्म जो बोल रहे थे उन्होंने आइडिया दिया मुझे डायरेक्ट करना. आई सेड मैं नहीं बना पाऊंगा पर मराठी में शिवराज बनाएगा. देन वी वेंट टू भावेश सर बोले क्या फर्स्ट क्लास स्टोरी है, वेरी गुड, लेट्स यू मेक इट बट यू विल बी देयर एवरी डे. मैंने बोला हाँ आई विल बी देयर एवरी डे बट लेट मी टेल यू वन थिंग. सबको एक चीज, मैं एक दिन भी शूटिंग नहीं किया. On the first day मैं गया and that's it. This boy shot the entire film on the show. Not even one day that I have gone on the shoot. मैं खाली ऐसा भरत जाता तो पूछता था आशीष सर को ठीक है, this is a very good, तू मत आ, तू सेट पे मत आ, हम लोग मजा करें. तो everything is all started by him, ended by him, and everything that you will see is by him. मी तुमच्या सगळ्यांचे प्रश्न समजू शकतो पण तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि तुम्ही तुमच्या माध्यमातून या सिनेमाला उत्तम प्रसिद्धी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्ही वेगळ्या ठिकाणून इथे आलात त्याबद्दल मी झी स्टुडिओज, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅज याच्याकडनं तुमचे मनापासून आभार. आता थांबायचं नाही. 1 मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात. धन्यवाद.